हॅलो, नमस्कार सर्वांना. वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज आहे आमच्या ट्रिपचा तिसरा दिवस आणि आम्ही निघालो आहे जम्मू टू काश्मीरची राजधानी असलेल्या सुंदर शहराकडे. भारतातील अतिशय सुंदर अशा नयनरम्य शहराकडे आपण निघालो आहेत, ज्याला मंदिरांची जन्मभूमी म्हणून सुद्धा ओळखलं जातं. तर ते शहर आहे श्रीनगर. आता आपण निघालो आहेत श्रीनगरकडे. जसं जसं जम्मू मागे सोडतो तसं तसं लँडस्केप आणि आजूबाजूचा परिसर चेंज व्हायला सुरुवात होते आणि आपल्या आजूबाजूला दिसायला लागतात सुंदर पीर पंजाल अशा पर्वतरांगा. सुमारे 270 किलोमीटरचा 7 ते 8-9 तासाचा हा प्रवास. पण जसं जसं पुढे पुढे जाऊ तसं तसं प्रत्येक वेळेस काहीतरी नवीन आणि काहीतरी सुंदर अशी दृश्य बघायला या प्रवासात आपल्याला मिळत आहे. त्यातील एक सुंदर भाग म्हणजे तुम्हाला व्हिडिओत हे समोर दिसत असेल तर हा आहे दल लेक. अतिशय सुंदर आणि नयनरम्य असं हे दृश्य होतं. जेव्हा आम्ही श्रीनगरमध्ये पोहोचलो तेव्हा पहिला हेच दृश्य आम्हाला बघायला मिळालं. व्हिडिओमध्ये दिसतच असेल, मागं पर्वतरांगा दिसत आहेत आणि समोर हा दल लेक दिसत आहे आणि दल लेकमध्ये फिरणाऱ्या शिकारा बोटी बघून अगदी मन खुश होऊन गेलं आमचं. तर आता आम्ही पोहोचलो आहोत श्रीनगरमध्ये आणि हे तुम्हाला दिसत आहे समोर दल लेक. तर थोड्याच वेळात आम्ही सुद्धा शिकाराची राईड एन्जॉय करायसाठी जाणार आहे. पण त्याच्या आधी आम्ही जाणार आहे एका दुसऱ्या ठिकाणी. तर ते काय आहे ते तुम्हाला लवकरच व्हिडिओमध्ये समोर दिसेल. तोपर्यंत हे दृश्य एन्जॉय करा. तर आता आम्ही आलो आहोत शंकराचार्य मंदिरामध्ये. श्रीनगरमधील अतिशय पवित्र असं हे मंदिर मानलं जातं. हे भगवान श्री शंकरांना अर्पण केलेलं मंदिर आहे आणि श्रीनगरपासून सुमारे 1100 फूट उंचीवर हे मंदिर आहे. श्रीनगर शहरापासून 5 ते 6 किलोमीटर अंतर असलेलं हे शंकराचार्य मंदिर. या मंदिरात जाण्यासाठी लोकल रिक्षा करून डोंगराच्या पायथ्यापर्यंत जावं लागतं आणि तिथून मग 240 ते 43 पायऱ्या चढून आपण वर मंदिरापर्यंत पोहोचतो. मंदिरात पोचल्यानंतर मंदिराच्या डोंगरावरून अख्खं श्रीनगरचं हे दृश्य दिसतं. तर तुम्हाला व्हिडिओत दिसतच असेल की खाली हे जे दिसत आहे हे पूर्ण सगळं श्रीनगर शहर आहे आणि त्या शहरात जाणाऱ्या नद्या, शहरातले पूर्ण वस्ती भाग आणि मेन म्हणजे हा जो समोर दिसत आहे हा आहे दल लेक. आणि या दल लेकमध्ये हे जी छोटी छोटी घरं जी दिसत आहेत किनाऱ्यावर तर हे आहेत बोट हाऊस. सगळ्या अगदी ओळीनं अशा लावलेल्या हाऊस बोट आहेत या. आणि हा पूर्ण परिसर आहे हा डल लेकचा परिसर आहे. तर थोड्याच वेळात आम्ही डल लेकवर सुद्धा जाणार आहोत. तोपर्यंत हे दृश्य एन्जॉय करा. आणि इथं समोर आम्हाला अगदी लांब दूर असं नाही, बर्फाचा डोंगराचं टोक दिसत होतं. मी तुम्हाला झूम करून दाखवते. हे बघा, अगदी व्हाईट व्हाईट असा बर्फ थोडा थोडा लांबून त्या डोंगराच्या टोकांवर दिसत होता आम्हाला आणि ते बघून एवढं भारी वाटत होतं ना, मस्त. कधी एकदा आम्ही बर्फात खेळायला जातो असं मला होत होतं. आणि हे आहे शंकराचार्य मंदिर. अगदी प्राचीन काळापासूनचं हे मंदिर आहे. दगडी बांधकाम आहे सगळं इथे आणि अतिशय थंड असं वातावरण होतं तिथं. आणि फायनली आम्ही आलो आहे दल लेकमध्ये. आत्ता आम्ही सध्या बसलो आहे शिकारामध्ये आणि हे आमच्या ग्रुपमधलं एक क्यूट कपल होतं जे आमच्यासोबत बसलं होतं. तर शिकारामध्ये 4 ते 5 लोक बसू शकतात एका वेळेस. तर आम्ही शेअरिंगमध्ये बसलो होतो, ते दोघं आणि आम्ही दोघं असं. आणि हे आहे बोट हाऊस. आणि शिकारामध्ये बसल्यावर एवढं मस्त वाटत होतं ना. आणि जवळजवळ आमचा सगळा ग्रुपच एका वेळेसच शिकारामध्ये बसला होता. तेव्हा आजूबाजूला ज्या शिकारा बोट्स दिसत आहेत त्याच्या सगळ्यामध्ये शक्यतो जवळपास आमचे होते.
युनियन आहे त्यांचं ऑफिस आहे. गाना कौन सा है ये? कश्मीरी गाना सॉन्ग है. ये क्या रेस्टोरेंट है क्या सामने? ये नेहरू पार्क. हाँ, ये जवाहर 1 घंटा या 2 घंटे कितना टाइम? 1 घंटा है, 1.5 घंटा है. पता नहीं, जो मालिक ने उधर बात किया है, जो सब जा रहे हैं, सब जहाँ जाएंगे हमें भी वहीं जाना है. तो घूम गया तो घूमने के टाइम हाँ, चेंज करेंगे ना. घूम गए ना, बाद में हम उधर जाएंगे. वापस आते वक्त. वही बात. क्या है पार्क में, क्या है? ये देखो, ये है जवाहरलाल नेहरू जी ने बनवाया था ये पार्क. अच्छा, छोटा मोटा पार्क है, जितना बाहर से दिख रहा है उतना अंदर से भी. वहाँ पे आपका रुकने का स्पॉट है. अगर आप वहाँ पे रुकना चाहोगे हाँ. आप रुक सकते हो. क्या है अंदर? वहाँ पे एक छोटा मोटा एक पार्क है, अच्छा, नहीं रहने दो, नेहरू पार्क. कंटिन्यू. एंट्री भी है. हाँ हाँ. असणार ना तेव्हापासून. काय ते? नेहरूजींनी बांधलंय ते पार्क असं म्हणतात ते. कितना खोल है? हेलो, ये कितना खोल है? 15-20 फीट होगा. 15-20 फीट. आगे ज्यादा है. हाँ. आणि हे बघा, आमच्या ग्रुपमधले सगळेजण ना बोटमध्ये बसले होते. तर त्या सगळ्या शिकारा आम्ही ओळीनं अशा लावल्या होत्या फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी. आणि सगळे व्हिडिओ ते यायला किती एक्साइटेड असतात बघा. हे आहे आम्ही. सगळे अगदी मस्त एन्जॉय करत होते. शिकारातून फिरता फिरता त्या लोकांनी आम्हाला फ्लोटिंग मार्केटमध्ये घेऊन गेले होते. या दल लेकमध्येच मधल्या भागामध्ये फ्लोटिंग मार्केट आहे आणि जिथे काही लोकल लोक कायमस्वरूपी राहतात त्यांची तिथं अनेक दुकानं आहेत जिथे शॉल, स्वेटर्स यांच्या बऱ्याच व्हरायटीज अवेलेबल आहेत. आम्ही ते सुद्धा बघितलं आणि आम्ही फायनली आता निघालो आहे आमच्या रूमवर जाण्यासाठी हॉटेलकडे. आणि सगळे दिवसभर फिरून खूपच थकले होते प्रवासाने पण. त्यामुळे आम्ही आता जाणार आहे हॉटेल रूमवर आणि विश्रांती करणार आहे. उद्या आम्ही कुठे जाणार आहे त्यासाठी आम्ही खूप एक्सायटेड आहोत. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.